नमस्कार मंडळी, तुमचा आजच्या ब्लॉगमध्ये स्वागत आहे आणि तुमचा आजचा दिवस खूप छान जाऊ. आज आहे महाशिवरात्र. सकाळपासूनच सगळी कामाची गडबड चालू आहे. त्यात पाणी आलं. पाणी जवळपास 1-1.5 तास होतं, तर 1-1.5 तास बाहेर सगळ्या झाडांना पाणी लावून घेतलं नळाचं आलेलं. तर चला आता जेवणाची तयारी करतो आहे. आज काय नाही, चपाती आणि चटणी, संध्याकाळी काहीतरी पुलाव वगैरे असं काहीतरी बनवेन. चला, उपास तर नाही आहे माझा, काय बघू आता कसं काय होतं आहे ते. चला, आणि संध्याकाळी जायचं आहे, चाललं आहे डोक्यात प्लॅनिंग. तरी विमलेश्वर जायचं आहे. पहिलं नाधवडे, नंतर विमलेश्वर नंतर बघू जमलं तर रामेश्वर करायचं आहे पुढचंच, म्हणजे आथरा रामेश्वर. आणि बघू कसं काय ते 1-2-3 मंदिरं, जी पुरातन मंदिरं, जी ते पारंपरिक जे महाशिवरात्री साजरी केली आहे अशी करायच्यात. पण बघू कसं काय शक्य होतं, कारण आईमुळे आज दिवसभराचं प्लॅनिंग असतं तर मग ते शक्य होतं. पण आईमुळे मला संध्याकाळी, म्हणजे तिला जेवून झोपून मग निघेन, म्हणजे जेवढं काय कवर होईल तेवढं करेन. चला, भेटूया संध्याकाळी पुन्हा एकदा. पण आधी जेवण वगैरे करून घेतो, कारण भूक पण लागले सॉलिड. सो पहिलं आता जेवण करतो. चला, छान पुदिना वगैरे घालून चटणी केली, लसूण, खोबरं, मिरची, पुदिना आणि थोडी कोथिंबीर आणि इकडे चपाती मला इकडे दिली आहे जेवायला. चला, मी पण जेवून घेतो, मला पण भूक लागली आहे. चला, संध्याकाळ झाली आहे. हे एवढी साफ करून घेतली, यातलं रान वगैरे काढून घेतलं. आता हे इकडचं काढायचं बाकी आहे. तर आता हे असं करावं लागतं, पहिलं एक साफ करावं लागतं आणि त्याच्यानंतर आता रान काढावं लागतं. चला, करून घेतो पटापट. वेळ जाणार आहे आणि मला संध्याकाळी जायचं आहे. गोप्रो लावतोय चार्जिंगला. चलो, चला आता आपण चाललोय बऱ्याच ठिकाणी, सांगत नाही आता. बघा व्हिडिओमध्ये कुठे कुठे जाणार ते सांगितलं तर कसं समजतं कुठे जाणार ते. आणि हो एक माणूस आहे इकडे, चेहरा दिसत नाही पण तुमका दाखवतोय नंतर. चला, गणपती बाप्पा मोरया. आपण आलो आता नाधवडेमध्ये. छान सजलंय नाधवडे गाव. तुम्ही जर वैभवडीवरून इकडे येणार असाल तर सरदारवाडी, सरदारवाडी क्रॉस केल्यानंतर उजवीकडे कमान दिसेल. तुम्हाला आतमध्ये यायचं आहे. आणि तरळेवरून येणार असाल तर धरण क्रॉस केल्यानंतर डाव्या बाजूला ही कमान दिसेल तुम्हाला, जी जाते महादेव मंदिराकडे. आणि आता जो नवीन माइलस्टोनचा जो बोर्ड लावलेला आहे, तिथून डावीकडे वळला की तुम्हाला ही महादेव मंदिराकडे येणारी वाट तुम्हाला दिसेल. समोर आहे कमान, जी आता तुम्ही बघितलं मगाशी. आणि नाधवडे गावाने मस्त छान सजवलं आहे महादेव मंदिर. आणि पूर्ण रस्त्यालाही लाईटिंग केली आहे अगदी मंदिरापर्यंत. खरं तर याचं आकर्षण आहे तो साकव. आणि आता हा साकव बांधला, पण जुनी वाट होती आळीतून, जी छान होती. तिकडून अजूनही लोक येतात, तर त्या बाजूने पण तुम्ही कधी आलात तर बघू शकता. खूप छान आहे. पहिल्यांदा आम्ही तिकडनंच यायचो. आळीतनं जुना जो पूल आहे, जो अजून तसाच आहे, वहाळावर बनवलेला. हे बघा, आपण बसला जत्रेमध्ये. चला, बाईक पार्क कुठे करता येईल बघूया आणि बाईक पार्क करून घेऊया. इथे लावायचा विचार करत होतो पण नको, बॅक साईडला चांगली जागा आहे तर तिथे लावून घेऊया बाईक. हे बघा, इथे जिथं रसिक उभा आहे तिथे बाजूला जागा चांगली आहे, तर तिथे लावून घेऊया. चला, विजयदुर्ग कोल्हापूर रस्त्यावरून ज्यावेळी तुम्ही ह्या मंदिराकडे येता त्यावेळी हा साकव क्रॉस करून तुम्हाला यावं लागतं आतमध्ये. आणि हा बघा, खूप छान सजवलं आहे. हे बघा, भाविक येतात जात आहेत, तर सगळं व्यवस्थित नियोजनानुसार व्यवस्थित छान चालू आहे.
आणि इकडे उजव्या बाजूला आहे तो स्टेज बांधला त्यांनी आता मंदिराच्या बाजूला. तिकडे कार्यक्रम चालू आहे त्यामुळे बऱ्यापैकी गर्दी त्या बाजूला गेली, त्यामुळे तुम्हाला गर्दी इकडे दिसत नाही आहे. बऱ्यापैकी गर्दी त्या कार्यक्रम बघण्यासाठी तिकडे गेल्याने हा आपला भेटलाय बंड्या. चला आता आपण जाऊया मंदिरामध्ये, दर्शन वगैरे घ्यायचं आहे. पण खूप छान सजवलं इकडे. हे बघा डाव्या बाजूला बघितलं तर खाली दीपोत्सव छान साजरा केला. याचा व्हिडिओ मी नंतर बनवणारच आहे श्रावणामध्ये, पण आता हे बघा छान सजवलं आहे मंदिर. चला आता आपण दर्शन घेऊया शंभू महादेवाचं. चला जाऊया मंदिरामध्ये. हा व्हिडिओ तुम्हाला इंस्टाग्रामला माझ्या अकाउंटला बघायला मिळेल, लेट्स गो टू राईड 31 मध्ये. शंभू महादेवाचा गाभारा आता खूप छान सजवला आहे, बघू शकता तुम्ही. खूपच छान केलंय सगळं. हर हर महादेव. मंदिरात दर्शन घेतल्यानंतर बाहेर मारुतीरायाचं दर्शन सुद्धा घ्या जरूर, आणि ही दीपमाळ वगैरे हे तुम्ही नक्की अनुभवा. आणि आपल्याला भेटले समाधान यादव. आणि कसं आहे, फोटोग्राफर म्हटल्यावर कुठेही आपली कला सादर करणं आपल्यासाठी काही अवघड नाही आहे. सो त्यांचे 2-3 फोटो काढले आणि निघालो पुढच्या प्रवासाला. पुढे 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 अजून पुढे अजून पुढे पाठचं जायड होते. ही आमची गँग इकडे भेटली. काय चाललं जत्रेला? बाकी काय जाणार आहे तिकडं? नाही. चला जाऊया आता नेक्स्ट स्टॉपला. मेळा करतोय. चल जाऊया चल. आहेत ना फक्त नादवडे महादेव मंदिराचं दर्शन घेतलं आणि आता पुढच्या प्रवासाला सुरुवात करतोय. सो पहिला इथे पेट्रोल टाकून घेतो. 5 लिटर किती बसता? 500 दाखव 500 दाखव. लय गोळा केलं. जत्रे थांबलेलं का? जत्रे जाऊचं ना. अरे माझ्याकडे पण हत्ती आता शोधूच लागते हात घालून, म्हणून मी ते हँडग्लोव काढूचे लागते दोन्ही, म्हणून मी नाही काढला. ह्यो भाव इटा मुला माका वाटतंय का महाशिवरात्री खरी जत्रेक जाऊ देऊ नाही म्हणून ह्यो कंटाळलो. खूप दिवस झाला पेट्रोल स्थिर आहे एकाच जाग्यावर 105 107. $4.85. त्याशी बरोबर 152 किलोमीटर झालेला बस. गाडी काढूतच नाही बाहेर. आता 166 झाला म्हणजे आणखी 2 किलोमीटर बरोबर. 14 किलोमीटर आता माकाडला. माका काय राहूलाही घ्या म्हटलं. हा आहे तळे बाजार. काय नाही रे व्हिडिओमध्ये म्हटलं हिवाळ म्हटलं तळे बाजार. वैभवडीपेक्षा तरी मोठी बाजारपेठा. मस्तच केल्याने. वाडातरचे ब्रिज. हा मंदिर मस्त. गेलं त्या मंदिरात कधी? बघितलं हनुमान मंदिराखाली. ब्रिजला पण खड्डे पडले रे. ब्रिजला पण खड्डे पडले. फोटो काढतसं काढ मस्त. थांबू पुढे.
हनुमान मंदिर, मस्त फोटो आहे त्याला. जिन्नीचा ना. हो. चला आपण आलो आहोत विमलेश्वर मंदिरामध्ये. जास्त नौचोक नाही आहे पण आहेत ना वरती. आपण आलो आता विमलेश्वर देवस्थान आहे महादेवाचं तिथे. चला बघूया आतमध्ये काय काय कीर्तन चालू आहे. आपण या मंदिराचा व्हिडिओ इंस्टाग्रामवर अपलोड केला होता आणि लेट्स गो टू राड 31 या यूट्यूब चॅनलवर पण अपलोड केला होता. पण आता महाशिवरात्रीनिमित्त आपण आलो आहोत विमलेश्वर मंदिरामध्ये. तर बघूया कशी असते इथली महाशिवरात्र आणि कसं आहे इथले म्हणजे प्रोग्राम म्हणा किंवा अदर जे काय आहे ते. छान सजवलंय मंदिर. हे बघा. आणि इथे आहेत विरघळी या. भूक लागायची आणि भूक लागावी म्हणून बोलू, जेवतं जेवतं बोलू, पचावं म्हणून बोलू. हा वाईटला आम्ही देतो एवढंच आपल्याला ठाऊक आहे, म्हणून त्यांना महादेव म्हणतात. त्यांना काही लागत नाही. एकही लोटा जलभर चाहिए, जलधारा प्रिय भगवान शंकर. पाणी घालायचं, स्वयंपाक करून आणायला सुद्धा नको, भात शिजवू नका, भिक्षा बंद करा. आणि पुन्हा ते परशुरामाकडे जमीन मागायची. जमिनीने काय होणार, आणखी जनावरं लागतात, अवजारं लागतात शेतीची. मी सांगते काय ते करायचं. एवढा सुंदर श्लोक गोष्ट सांगतो आणि कथेकडे बघ. भिक्षाटनमामृता नमः पार्वती पते. ठीक आहे पुढं. धनपतेर्बीजम. देवांचा खजिना कोषाध्यक्ष त्यांच्याकडे आहे ना, ते खजिनदार कुबेर कोषाध्यक्ष त्यांच्याकडे पेरणी करायच्या वेळी बी बियाणं लागतं की नाही, द्रव्य. चला आपण आता आलो आहे महादेव मंदिरामध्ये. नंदी महाराजांचं दर्शन खालीच होतं. इतर मंदिरामध्ये आपल्याला खाली उतरून जावं लागतं, पण इथे महादेवांचं दर्शन करण्यासाठी पायऱ्या चढून वरती जावं लागतं. हेच या मंदिराचं वैशिष्ट्य आहे. हे बघा, आपल्या ह्या पायऱ्या चढून वरती गेल्यावर होतं शंभू महादेवाचं दर्शन. हर हर महादेव. हा बघा शंभू महादेवाचा गाभारा खूप छान सजवला आहे. आणि खरंच महाशिवरात्री नाही तर इतर दिवशी पण कधी आला तरी इथे खूप छान मन प्रसन्न होणारं वातावरण आहे.
इथे पण गोमुख आहे आणि इकडे पण गोमुख आहे. हे बघा, याला त्याचं मूळ पदावरून आम्हाला दाखवतो मला. गोमुख इकडे पण आहे. हे बघा, प्रसंगाचा हे बघा. जणू काही भगवान विष्णूच्या चरणांचं क्षालन करतायत. अलका सौगंधिक पण. इथे जर पावसाळ्यात आलात ना, पावसाळ्यात, तर हा नजारा ना काही वेगळाच असतो. इथून पाणी जे जात असतं आणि वरून जो वाट आहे ना, खूप छान आहे. की हत्ती तासन तास डोंबूल परत गेले तर त्या सुगंधाच्या मोहानं परत यायचे. हे बघा, पहाड आलो इकडेच. पावित्र्य, शुचिर्भूतता, सुंदरता. कीर्तन खूप छान चालू आहे, त्याच्यामुळे मोठ्याने बोलत नाही कारण माणसं इथे ऐकतात व्यवस्थित. नारदांची ब्रह्मवीणा वाजते. आणि ना इथे ना पूर्ण सारवलंय हा खाली. आणि अशा सगळ्या हे पूर्ण योग्यांच्या सारवलेलं आहे. मध्ये पूर्ण वाट सारवली आहे बघा. तपस्व्यांच्या रांगेमध्ये सगळी पूर्ण वाट सारवून घेतली लहान मुलगी आणि ही चिरेबंदी आहे पूर्ण. आहे की नाही कोकणातला? हे बघा, वरती जाणारी वाट आहे. ह्या पायऱ्या कोकणात आल्या का किल्ले बघा, वाडीत जाणारी वाट आहे त्या बघा, चिऱ्याने बांधलेल्या. कोण आहे ही मुलगी? राजकारणी म्हणजे विमलेश्वर मंदिर ना खरंच बघण्यासारखं आहे. आणि येणार असाल तर मस्त दिवसा या, खूप छान बघण्यासारखं आहे. अध्यात्म तपस्या आणि मेडिटेशनसाठी जर ना कोणी खूप जास्त बेस्ट. जरा बर्फ कोसळायला लागलं. चला आता दर्शन वगैरे सगळं झालं आहे आमचं इथे. आणि आता आपण जायचं आहे कुणकेश्वरला. रामेश्वरला जायचं होतं पण बघूया आता शक्य होतं आहे का, नाहीतर मग कुणकेश्वर. पर्वत उदरी जन्मे पार्वती हे नाम म्हणून ती जाली. नुकतंच बराच वेळ गायलो त्यामुळं ती तयारीच होती. वडिलांनी कीर्तन शिकवलंय कसं करायचं माहितीये? घड्याळाच्या काट्याकडे नाही, श्रोत्यांच्या चेहऱ्याकडे बघू. ऍक्शन स्पीक्स लाऊड दॅन माउथ. म्हणून बघा तो घड्याळ 6:30 ते बंद पडलं, कीर्तन 6 सुरू झालं. पण आजच्या रात्रीचं सांगू का? आजची रात्र सूर्योदय होईपर्यंत जागवायची असते. एवढा गोळा पोटात आला सगळ्यांच्याकडे. म्हणूनच आम्हाला बुवा म्हणतात. लहान मुलं जेवत नसते, जेव नाही तर बुवा येईल म्हणतात का नाही? बुवा म्हणजे साधं काम नाही, घरी ठेवून बघा म्हणजे कळेल. नवरात्र, शिवरात्र, गोकुळाष्टमी, आषाढी एकादशी, रात्र जागरण करूया. आपण शिवरात्र शिवाचं चरित्र ऐकूया. परत येणार ना? खरंच खूप छान आहे, ऐकण्यासारखं आहे. पण आम्हाला पुढे पण जायचं, त्याच्यामुळे आम्ही आता निघतोय पुढच्या प्रवासाला. चला, तुम्हाला कसा वाटला विमलेश्वर मंदिर नक्की सांगा. राजकन्या दिसते. पार्वती इथे आहे ना, हा चिरा सुद्धा सारवून घेतलाय बघा, शेणाने सारवलंय पूर्ण चिरा. आणि ही आपली पारंपरिक रांगोळी चुन्याची. आपण खाली चिराच आहे पण तो पण सारवून घेतला. पूर्ण सारवून घेतला. पार्वती लाजली, लग्नाचा विषय आईने काढला म्हणल्यावर लाजली. आत्ताच तुझ्या मनात कोण असेल तर सांग, नाहीतर तुझ्या वडिलांनी स्थळ पक्क करायचं आणि मग तक्रार नको. आईनं असं विचारलं. बघा काळ कोणता आहे. उगाच जुन्या गोष्टी आपण वाचायच्या नाही, ऐकायच्या नाही. टीव्हीवर कुठला तरी नेता बडबडतोय, कोणतरी साहित्यिक बडबडतात. देवाचा निग्रह बघितला आणि सगळ्यांना आश्चर्य वाटलं. काहीतरी ठरवून तिनं जे व्रत केलं, भगवान शंकर आनंदानं डोळायला लागले. पार्वती देवीचं कसं केलं? चला आता आपण निघालो पुढच्या मंदिराकडे. आतापर्यंत 2 मंदिरं झालीत, अजून किती मंदिर होतात माहीत नाही, पण
प्रवास चालू आहे. अजून आम्ही किती करू त्याचा अंदाज नाही. कारण आता फक्त किती वाजले 2. फक्त आता 2 वाजले. सकाळी 4 वाजेपर्यंत वेळ आहे आपल्याकडे. अजून किती मंदिरं होतील बघूया. करूया रामेश्वर. किती किलोमीटर आहे बघ तर जाऊया. गिरी रामेश्वर तर माहिती आहे ना, त्याचे दिवे लावलेले असतील ते आता कमानीत. हां चला निघूया आपण आता. बघूया जमलं तर रामेश्वर करू. कुणकेश्वर 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 कुणकेश्वर